पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान ने कांग्रेस से इस्तीफा दे दिया। अब पूरे प्रदेश से इस पर अलग अलग प्रतिक्रिया आ रही है। अशोक चौहान के साथ साथ कई पूर्व कांग्रेस विधायकों के भी बीजेपी में शामिल होने की चर्चा है। विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार से जब पत्रकारों द्वारा सवाल पूछा गया कि क्या वह भी भाजपा में शामिल होंगे, तो उन्होंने कहा कि क्या मैं चिल्लर नेता हूँ। अशोक चौहान के साथ ही उनके करीबी पूर्व विधायक अमर राजूरकर ने भी इस्तीफा दे दिया है। अशोक चौहान ने अपना इस्तीफा प्रदेश अध्यक्ष को भेज दिया और विधानसभा अध्यक्ष को भी अपना इस्तीफा भेज दिया है। अशोक चौहान राज्य के मुख्यमंत्री रह चुके हैं। वे महाराष्ट्र में एक महत्वपूर्ण नेता के रूप में काम कर चुके हैं। वह कांग्रेस में थे और अचानक उन्होंने इस्तीफा दिया। मेरी उनसे कोई चर्चा नहीं हुई। इसके पीछे कोई हताशा या कुछ भी नजर नहीं आता। उन्होंने पार्टी की कई बैठकों में हिस्सा लिया। वह कार्यक्रम में भी मौजूद रहे। उस वक्त उनके भाषण से ऐसा कुछ जाहिर नहीं हुआ। लेकिन एक बात तो है कि उनके पीछे लगातार जांच सत्र बैठाकर उन्हें बदनाम करने का काम शुरू किया जा रहा है। विजय वडेट्टीवार ने कहा, राजीनामा दिला आहे आमदारकीचा आणि पक्षाचा, काय सांगाल? नाही, राजीनामा धक्कादायक आहे। अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही। म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे। एक नाही दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून। आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून। यामध्ये काही तथ्य नाही। मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे। त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही। त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे। पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदान रूपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फाडाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे।